तर जरांगेंच्या या आंदोलनानंतर अनेक आरोप प्रत्यारोप अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेत। जरांगेंची ही धडपड राजकीय आरक्षणासाठी आहे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आणि मुंबईकरांना वेठीस धरू नये जरांगेंना त्यांनी टोला मारलाय। तर गावचं सरपंच पद पाहिजे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। मनोज जरांगेंची ही सगळी धडपड ही राजकीय आरक्षणासाठी आहे, गावचं सरपंच पद हवं आहे आणि यासाठी धडपड सुरू असल्याचा आरोप राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। ओबीसी दाखल्याद्वारे निवडणुका लढवता येणार नाहीत, हे फसवं समाधान आहे आणि फसवं समाधान हवं असेल तर घ्या, दाखला मिळाला म्हणून निवडणूक लढवता येणार नाही, त्यासाठी पडताळणी लागते। 10% एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये सगळं होतं, त्यामध्ये काय नव्हतं, त्यात फक्त राजकीय आरक्षण नव्हतं आणि त्यामुळे ही सगळी चाललेली धडपड ही फक्त राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे असा थेट आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे। जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं तर 6 महिने एक्सटेन्शन देतील, पण 6 महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल। मी अगदी स्पष्ट सांगतो की जर 10% एसईबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। तर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याच्या चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही। समजा तुमचं भांडण सरकारशी आहे तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं ही काही कार्यपद्धती असू शकत नाही। त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली गेली आहे, आझाद मैदानावर उपोषणाची ताकद खूप मोठी आहे आणि ती तुम्ही वेळोवेळी दाखवलेली आहे।